नमस्कार, माझं नाव विजय सुर्वे. मी आरोग्य धनसंपदेसाठी काम करतो. आरोग्य धनसंपदेमध्ये आम्ही अशा शेतकऱ्यांसाठी असे व्हिडिओ बनवतो आहे. काही कामगार बंधू आहेत आमचे जे छोटा पगार घेत आहेत. काही महिला आहेत ज्या पोळीभाजी केंद्र चालवतात किंवा कुणाकडे धुणी भांडीची कामं करतात. काही जागी त्या चांगल्या इंडस्ट्रीमध्ये काम करतात, पण त्यांच्याकडे मेडिकल फॅसिलिटी काही नसते. आता त्या का घेऊ शकत नाही मेडिकल फॅसिलिटी? कारण त्यांना वाटतं माझ्या उत्पन्नातून मला एवढा खर्च भागणार नाही. तर आमची नम्र विनंती असते की तुम्ही विचार केलात तर नक्की तुम्ही मेडिकल पॉलिसी घ्या. आणि मेडिकल पॉलिसी म्हणजे आरोग्य विमा हा खूप आज गरजेचा झाला. आपण कोरोनामध्ये पाहिलं असेल, खूपशा लोकांचे जे व्यवसाय आहेत ते डुबले, पण तशाच पद्धतीने त्यांना नुकसान झालं. कारण त्यांना ट्रीटमेंट करण्यासाठी सरकारी ज्या योजना होत्या, सरकारी जी फॅसिलिटी होती त्याच्यावर अवलंबून राहायला लागलं. किंवा काही लोकांनी सरकारी नाही पण प्रायव्हेट हॉस्पिटलाइजमध्ये ट्रीटमेंट घेतली आणि तो खर्च अतिशय त्रासदायक झाला त्यांच्यासाठी. अजूनही लोक कर्ज फेडत आहेत. ज्या लोकांनी कोरोनामध्ये आपल्या फॅमिलीसाठी म्हणजे आपल्या परिवारासाठी बाहेर पैसा उचलला, त्या आजही आपल्या फॅमिलीचा जो काही खर्च झाला आहे तो फेडत आहेत बाहेर. कसाही असेल पण फेडत आहेत. तर त्याला एक उपाय सुचवतो तुम्हाला की तुमच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर आहेत त्याप्रमाणे जर तुम्ही मेडिकल पॉलिसी काढली आणि त्याचा खर्च जर डिवाईड केला तर कसं असतो ते मी तुम्हाला सांगतो. तर आपण हा खास व्हिडिओ बनवला आहे अशा फॅमिलीसाठी जी जॉईंट फॅमिली ज्याला आपण एकत्र परिवार म्हणतो. त्या एकत्र परिवारामध्ये कोण असतं? तर आई बाबा असतात, मुलगा असतो, सून असते, त्या आई बाबांचे नातवंड असतात, ज्या नातवंड आहेत त्यांना नवरा बायकोला. तर अशी एक छोटीशी आपण युनिक फॅमिली धरून चालू आहे. तर साधारण मी एक उदाहरण देतो ज्याने तुम्हाला लक्षात येईल परफेक्टली. समजा एक पॉलिसी होल्डर आहे, म्हणजे जो इन्शुरन्स काढतो, त्याचं नाव आहे विकास. अतिशय फेमस नाव आहे विकास. कसं ते सांगू नका मला, पण हे विकास नावाचं एक व्यक्ती आहे. त्याची बायको आहे यशस्वी. हे दोन नवरा बायको आहेत. विकासला आई वडील आहेत ज्यांचं वय असता साधारणतः 55च्या दरम्यान असेल. आई 55 वर्षाची आहे, बाबा एक 60 वर्षाचे आहे. विकासचं स्वतःचं वय साधारणतः 25 ते 27च्या दरम्यान असेल, किंवा आपण धरून चालू 35 एज धरून चालू. 35 एज धरलं तर परफेक्ट मला चालेल. तर विकासचं वय आहे 35, त्याच्या बायकोचं वय आहे 32 वर्ष. त्यांना मुलं आहेत आणि त्यांची मुलं लहान आहेत, साधारणतः 5 वर्ष आणि 4 वर्ष किंवा 7 वर्ष. तर अशा कंडिशनमध्ये विकासला जर मेडिकल पॉलिसी काढायची असेल तर विकासने कशी काढावी? विकास काय बोला, माझ्या पॉलिसीमध्ये माझे मुलं पण आले पाहिजे आणि आई वडील पण आले पाहिजे. तर ह्याला पर्याय काय आहे तो मी तुम्हाला समजावून सांगतो की तुम्ही जेव्हा पॉलिसी काढता हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी, तेव्हा काय करा, आई वडिलांचं वय हे साधारणतः 60 आणि 55चं आहे. तर त्यांची सेपरेट पॉलिसी करा. कारण पॉलिसी काढताना आपण जेव्हा कॅल्क्युलेशन करतो फॅमिलीचं, तेव्हा जो व्यक्ती सगळ्यात सिनियर आहे त्याच्याप्रमाणे त्याचं कॅल्क्युलेशन होतं, गणित मांडलं जातं. तर आई पैकी वडिलांचं वय 60 वर्ष आहे साधारणतः धरलं, तर 60 आणि 55 ह्या दोघांचं एक पॉलिसी काढा. तुम्ही नवरा बायको दोघं जण आहात, तुमची आणि मुलांची सेपरेट पॉलिसी काढा जमली तर. जेणेकरून काय होतं, प्रीमियम तर तुम्हीच भरता, तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळणारच. त्याच्यात टॅक्स बेनिफिट मिळण्यामध्ये काही प्रॉब्लेम नसतो. तर तुम्ही स्वतःची वेगळी करा आणि त्याच्यामध्ये तुमची बायको, तुम्ही, मुलं यांचं कॉम्बिनेशन 4 जणांचं घ्या, नवरा बायको आणि 2 मुलं. तर त्या पॉलिसीमध्ये तुमचा प्रीमियम हा थोडा कमी आहे. जर तुम्ही खरंच तुम्हाला चेक करायचं असेल तुम्ही बघू शकता. तुमच्या पॉलिसीमध्ये तुम्ही आमच्या आईवडिलांना घ्या, खूप प्रेशर आहे तुम्हाला पॉलिसीचा प्रीमियम घातला, पण त्या दोघांना वेगळं ठेवा, तुमची पॉलिसी वेगळी काढा, तर तुम्हाला त्याचा प्रीमियम कमी येईल. सांगण्याचा उद्देश काय आहे की खूपशा वेळेस जेव्हा आम्ही एखाद्या व्यक्तीची मेडिकल पॉलिसी काढत जातो तेव्हा ते लोक आम्हाला स्वतःला भेटायला येतात
तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की असं असं करा. तर त्यांना वाटतं की तुम्हाला 2-3 पॉलिसी वाढवायच्या म्हणून तुम्ही करता. तर तसं नसतं की प्रीमियम कसा व्यक्तीचा कमी होईल आणि त्याला तो बेनिफिट ठरेल ते महत्त्वाचा विषय आहे. कारण तुमचे आजार हे कमी असू शकतात आणि तुमच्या आईवडिलांचे रिस्क फॅक्टर्स जे आहेत ते जास्ती आहेत. तर रिस्क फॅक्टर जेवढे जास्ती तेवढी मेडिकल पॉलिसी कॉस्टली असते, म्हणून हा विषय. दुसरी गोष्ट, समजा आपण धरून चालूया, एक विकास नावाचीच व्यक्ती आहे, त्याच्या बायकोचं नाव यशस्वी आहे, तिचं वय आहे आत्ता, त्या विकासचं वय आहे 45 आणि यशस्वीचं वय आहे 40, असं धरून चालूया. त्यांच्या मुलांची वय आहे 21, समजा मुलगा आहे 21 वर्षाचा, मुलगी आहे 18 वर्षाची. तर अशा परिस्थितीत, आणि त्यांना आईवडील पण आहे, यांचं वय वर्ष 60च्या वरती आहे आईचं वय, आणि वडिलांचं 65च्या दरम्यान. बघा, मी सांगताना प्रत्येकाचं वय वेगवेगळं सांगतो, वेगवेगळं बघू नका. वडिलांचं वय आहे 65च्या दरम्यान, आईचं वय आहे 60, विकासचं वय आहे 45, त्याच्या बायकोचं वय आहे 42, आणि मुलांची वय आहे 18 आणि 21. तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही काय करायचं, तुम्ही 3 पॉलिसी काढायच्या. 3 पॉलिसी, आईवडिलांची सेपरेट, तुमची दोघांना नवरा बायकोची सेपरेट, आणि मुलांची सेपरेट, म्हणजे प्रत्यक्षा व्यक्तिगत सेपरेट काढायची. त्यांची एकत्र काढू नका. ते 18 वर्ष पूर्ण आहेत ना, मग एक ॲडवायझरला सांगायचं की मुलाची वेगळी काढ, मुलीची वेगळी काढ. ह्याच्यामध्ये काय झालं, पहिली आली आईवडिलांची पॉलिसी, दुसरी आली तुमची, तिसरी आणि चौथी तुमच्या 2 मुलांची आली. तर 4 पॉलिसी तुम्ही काढल्या. 4ही पॉलिसीचा पेमेंट, जर तुम्ही सॅलरी पर्सन असाल, व्यावसायिक असाल, तर सगळ्यांचं पेमेंट करण्याची रिस्क तुमच्यावर आहे ना. मग त्या 4ही पॉलिसीचा तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळतो. तिथे तुम्ही इन्शुअर्ड पर्सनचं नाव वेगळं ठेवताय, पॉलिसी होल्डर तुम्ही आहात, तुम्ही त्याच्यात इन्क्लूड नसता मुलांमध्ये आणि आईवडिलांमध्ये, तर तुमची स्वतःची पॉलिसी असते. तर अशा वेळेस काय होतं, तुमचा टॅक्सचा बेनिफिट तर मिळतो, पण मुलांचं वय लहान असल्यामुळे त्यांचा वार्षिक प्रीमियम आहे ना, तो कमी असतो. त्यांचा वार्षिक प्रीमियम कमी, तुमचा थोडंसं त्याच्यापेक्षा जास्त, आणि आईवडिलांचा त्याच्यापेक्षाही जास्त असतं. म्हणून सेपरेट पॉलिसी काढा, त्याने तुम्हाला बेनिफिट होईल. सेकंड थिंग्स, तुमच्या नवरा बायकोच्या पॉलिसीमध्ये तुमचा क्लेम लागला तर तुम्हाला तो हे आहे, काय म्हणतात त्याला, की तुमची जी काही पॉलिसीची अमाऊंट आहे त्याच्यावर त्याचा बर्डन येणार. मुलांच्या पॉलिसीमध्ये क्लेम लागला तर मुलांच्या पॉलिसीवर त्याचा बर्डन येणार, की त्यांचं वापरलं जाईल, बाकीचा बॅलन्स राहील. आईवडिलांच्या पॉलिसीमध्ये आईवडिलांना जर खर्च आला तर त्यांच्या पॉलिसीमध्ये त्यांचा खर्च इन्क्लूड होऊन जो राहील तो त्यांना उपयोगी आहे. म्हणजे काय होतं, आपण तिन्ही जागी, मुलांसाठी, आपल्या स्वतःसाठी आणि आईवडिलांसाठी, तिन्ही जागी आपण सेफ आहे. म्हणजे अशा सेफ ह्याच्यामध्ये राहणं आजच्या घडीला गरजेचं आहे. म्हणून मी सांगतो की मेडिकल पॉलिसी काढताना समजून घ्या. आम्ही का समजावून सांगतो तुम्हाला, कदाचित माझा हा व्हिडिओ एखाद्या ॲडवायझरकडे जाईल इन्शुरन्सच्या, तर त्यालाही माझं गणित समजेल. जर माझं गणित चुकत असेल आणि कोणाला सांगायचं असेल की नाही हे चुकीचं आहे, तर त्यांनी माझ्या एक व्हिडिओ कमेंट करायला. पण ज्यांना मेडिकल पॉलिसी घ्यायची असेल आणि आपल्या कुटुंबासाठी, तर त्यांनी माझ्याकडे फोन करून अपॉइंटमेंट फिक्स करा. मी नक्की तुम्हाला कन्सल्टेशन करेन. मी कन्सल्टेशन चार्जेस घेतो. ह्याचा अर्थ असा आहे की मी माझ्या शिक्षणाचा आणि माझ्या बुद्धीचा वापर करून तुमच्यासाठी काहीतरी काम करतो, आणि ते कामाचा मोबदला म्हणून मी कन्सल्टेशन फी घेतो. जसं तुम्ही कुठला तरी व्यवसाय करताय, नोकरी करताय, तर तुम्ही तुमचा वेळ विकताय, मीही माझा वेळ विकतोय, आणि माझ्या वेळेची किंमत म्हणून मी ते चार्जेस घेतो. त्यात कुणालाही वाईट वाटायला नको. आता मला एक परवा फोन आला, त्या व्यक्तीने मला असं सांगितलं की तुम्ही कसले चार्जेस घेता कन्सल्टेशनचे. तर मी त्या व्यक्तीला एकच शब्द सांगितलं, साहेब, जर तुम्ही पगार घेताय 1 लाख रुपये, कुठेतरी 8 तास नोकरी करू, तर तो 1 लाख रुपये पगार डिवायडेड 30 डेज करा. तर तुम्ही त्या 30 डेजमधनं एका दिवसाला 24 तास डिवाईड करा, किंवा साधे 8 तास डिवाईड करा त्या अमाऊंटमधनं. तर तुम्हाला समजेल की तुमच्या एका तासात तुम्ही किती रुपये कमावताय नोकरी करून. माझंही तसंच आहे.
कारण आज जर मी व्यावसायिक ह्याच्यासाठी स्वतःला म्हणतो की मी जी कन्सल्टेशन करतो ती प्रोफेशनली असते. माझ्याकडे आलेला माणूस हा परत जाणार नाही, कारण त्याला समजतंय मी काय समजावून सांगितलंय आणि त्याला जर खरंच माझ्याकडून घ्यायची असेल पॉलिसी तर तो नक्की माझ्याकडे येणार. आणि काय झालं आहे मार्केटमध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये की ॲडवायझर जे सांगेल ते लोक समजून घेतात. काही अशी लोक पण आहेत की ते 4 कंपन्यांच्या ॲडवायझरला बोलवतात आपल्या घरी, कन्सल्टेशन घेतात, 1 रुपयाही त्याला देत नाही आणि पॉलिसी 5व्याकडेच काढतात. काय म्हणालो, 4 कंपनीच्या ॲडवायझरला ते 4 वेळा बोलवणार, समजून घेणार पॉलिसी आणि पॉलिसी काढणार पुन्हा 5व्याकडे. मग तो त्यांचा नातेवाईक असेल, भाऊ असेल, चुलत भाऊ असेल, मेवणा असेल, त्याच्याकडे काढणार कारण त्याच्यावर भरोसा ठेवतात. पण त्या 4 जणांनी तुमच्या घरी येऊन तुम्हाला 1 तास 2 तासाचं जे कन्सल्टेशन केलं ते फ्री ऑफ कॉस्ट केलं. तुम्हाला त्याचं काही वाटलं नाही, कारण तुम्हाला पॉलिसी तर घ्यायची आहे, तुम्ही तुमचा वेळ दिला, पण तुम्ही जो वेळ दिला ते तुमची गरज म्हणून. पण ज्या व्यक्तीने तुमच्याकडे येऊन कन्सल्टेशन केली त्याच्या वेळेची तुम्ही किंमत ठेवली नाही, हे मोठं गरज आहे. आणि जे 4 ॲडवायझर समजा तुमच्याकडे होते, मी प्रोफेशनली याच्यासाठी म्हणतो, मीही कन्सल्टेशन करतो आणि मी व्यावसायिक कन्सल्टेशन करतो. मी माझ्या वेळेला विकतो, मी तोंडावर सांगतो, वेळेला विकतो. जर तुम्हाला खरंच तुमच्या फॅमिलीची सेफ साईड पाहिजे असेल तर तुम्ही मला वेळेचा पैसा द्या. जर प्रोफेशनली डॉक्टर पैसे घेऊ शकतात, वकील पैसे घेऊ शकतात, CA पैसे घेऊ शकतात, तर इन्शुरन्स ॲडवायझरने का घेऊ नये इन्शुरन्स ॲडवायझरने? तोही तेवढ्याच बुद्धीची गणितं मांडतो, तो 100 तुम्हाला प्रश्न विचारतो, तो त्याचं प्लॅनिंग करतो तुमच्यासाठी, मग त्याने घ्यायला काय हरकत आहे? तर सांगण्याचा उद्देश काय आहे की हे सामाजिक कार्य नाही, हे व्यावसायिक रूप आहे. तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाणार, ट्रीटमेंट घेणार, बाहेर येणार, तुम्हाला तुमचा विषय संपला. पण तुम्ही 10 वेळा सांगणार की नाही तुम्ही फ्रीमध्ये कॉस्ट हे करायला पाहिजे. तसं नसतं. तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला पैसे देता, तुम्ही CAला पैसे देता, तुम्ही बिंदास राहता की CA माझा बघणं सगळं काय ते, माझा फॅमिली डॉक्टर आहे, त्याला मी काही फोन केला आणि त्याला विचारलं तर तुम्हाला पटकन ॲडवाईस देणार का? कारण तुम्ही वर्षाच्या 12 महिने त्याच्यावर ट्रीटमेंट घेता. तुमचा वकील जर कोणी असेल त्याच्याकडून तुम्ही ॲडवाईस घेत असाल तर तोही तुमच्याकडून वर्षाच्या 12 महिने काहीतरी फी घेतो. तर सांगण्याचा उद्देश काय आहे की जर तुम्हाला खरंच अशी काही मेडिकल पॉलिसी काढायची असेल तर माझा नंबर आहे 9702527371. इथे वरती कुठेतरी दिसत असेल तुम्हाला नंबर, तो बघा आणि माझे संपर्क साधा. आपण नक्की पुढे बोलू. धन्यवाद.